येता त्या वर्सा घडी आमी कदाचित बॅचलर इन वेटरनरी सायन्स सुरू करपाचो संकल्प आसा आनी तें जालें जाल्यार इन लॉंग रन बॅचलर इन फिशरीज सायन्स ही बी कॉलेज गोंय सरकार सुरवात करतले, कारण आमी कोस्टल स्टेट आसा. खुबश्या भुरग्यांनी आफ्टर सायन्स दीस इज अ ऑप्शन म्हणून हाज्या कडेन पळोवचो, जेणे करून फुडें वचून भुरगे बॅचलर सायन्स शिकल्या उपरांत एक्सपोर्ट इंडस्ट्रीन वतले, फिशरीजच्या वेगवेगळ्या प्रोसेसिंगान वतले. Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. फिश फेस्टिवल 2, 3 आणि 4 फेब्रुवारी दीस SAG ग्राउंडाचेर जाता. ताच्या अवेरनेसच्या कार्यक्रमांक आज सुरवात जाता. म्हज्या बरोबर आमचे फिशरीज मिनिस्टर बाब निलकंठ हळर्णकर, सेक्रेटरी बाब गिल आणि डायरेक्टर डॉक्टर मोंतेरो. तुम्ही सगळे जाण प्रेस मिडियांतले म्हजे सगळ्या भाव आनी भयणांनो, शीत रायस, फीश कडी रायस हे गोंयचे तशें पळोवंक वचत जाल्यार ऑलमोस्ट सगळ्यांकूच फीश कडी रायस जाय आनी ताच्या शिवाय कोणाचेंच जायना. आनी ताकाच लागून आमी सातत्यात नुस्तें असलें काय जालें हें आमी म्हणटा. बट मॅडम मोंतेरो आनी बाब निलकंठ हळर्णकर हांच्यांनी नुस्त्या विशयीची आनी आमच्या फेस्टिवलांत नुस्तें कशा पद्दतीन आमी फक्त खावपाक न्ही तर इट इज अ इंडस्ट्री म्हणूनय पळोवपाक शकता. आमी तेजो एक्झिबिशन पासून एक्वेरियम पर्यंत अश्यो वेरियस गजाली डिस्प्ले करता. वर्कशॉप आसतले किंवा पळोवपा खातीर आसतले. वेगवेगळ्या गोंयभरांतल्यान सगळ्या विशेश करून भुरग्यांनी येवचे. बॅचलर इन फिशरीज सायन्स हो एक्चुअल कोर्स तो दाबोली युनिवर्सिटीत आसा. 3 सीट गोंयच्या भुरग्यां खातीर रिजर्व आसता. दर वर्सा आफ्टर 12 सायन्स 3 जाणांक एडमिशन घेवपाक मेळटा, जेणे करून गव्हर्मेंट ताचो सगळो एक्सपेन्सीस बेर करता. ज्या पद्दतीन पयलीं एग्रीकल्चराक रिजर्व आशिल्ले, वेटरनरीक रिजर्व आसा, वेटरनरीक 8 सीट रिजर्व आसा, फिशरीजाक 3 सीट रिजर्व आसा. म्हाका दिसता समेस्त गोंयच्या भुरग्यांनी फिशरीज हो सब्जेक्ट घेवन शिकचेय बी. इट इज एन बॅचलर लेवल, देन मास्टर लेवल आनी ताज्या उपरांत इन PhD. कारण इन लॉंग रन कोस्टल बेल्टांत आसलेल्या सगळ्या लोकांक फिशरीज हे इंडस्ट्री म्हणून जेन्ना आमी पळयतले, इट इज अ ब्लू इकॉनॉमीच्या कन्सेप्टार येवपी. आनी नॉट ओन्ली द फीश बट ब्लू इकॉनॉमीत वेगवेगळ्यो गजाली येता. आनी बॅचलर इन फिशरीज सायन्स हातूंतल्यान वेगवेगळ्यो गजाली आमी शिकपाक जाता. खूब मोठ्या प्रमाणात फीश हे आज एक्सपोर्ट जाता आनी ते बी प्रोसेस करून एक्सपोर्ट जाता. आनी इट इज अ बीग इन्वेस्टमेंट. तशें पळोवंक वचत जाल्यार गोंयांतल्यानूय बी फीश खूब मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट जाता. जे गोंयांतल्यान गोंयकार फीश जे खायना ते गोंयकार फीश एक्सपोर्ट करता. आनी आज त्या इंडस्ट्री कडेन पयलीं पळयता आसतना एक म्हणजे प्रॉफिटेबल इंडस्ट्री म्हणून पयलीं पळयनासले, बट नाव इट इज अन व्हेरी मच प्रॉफिटेबल इंडस्ट्री. आनी आफ्टर द एडवान्स टेक्नॉलॉजी म्हाका दिसता ज्या इंडस्ट्रीत पयलीं पोल्युशनूय जातालें, बट आतांच्या घडीक खूब एडवान्स इनोवेशन जाल्ल्या कारणान पोल्युशनूय बी खूब प्रमाणात कमी जाला. गोंयच्या लोकल भुरग्यांनी एक तर BSc इन फिशरीज सायन्स शिकचें. आमची इच्छा गोंयकारां म्हणजे गोंय सरकारची, आमी एग्रीकल्चर कॉलेज सुरवात केली. आमी BSc इन वेटरनरी कॉलेज सुरू करपाचें आसा. आनी इन लॉंग रन इट इज अ बॅचलर इन फिशरीज सायन्स कॉलेज हे बी गोंय सरकारचे सुरू जावचे हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसा. येता त्या वर्सा घडी आमी कदाचित बॅचलर इन वेटरनरी सायन्स सुरू करपाचो संकल्प आसा. आनी तें जालें जाल्यार इन लॉंग रन बॅचलर इन फिशरीज सायन्स ही बी कॉलेज गोंय सरकार सुरवात करतले, कारण आमी कोस्टल स्टेट आसा. खुबश्या भुरग्यांनी आफ्टर सायन्स दीस इज अ ऑप्शन म्हणून हाज्या कडेन पळोवचो, जेणे करून फुडें वचून भुरगे बॅचलर सायन्स शिकल्या उपरांत एक्सपोर्ट इंडस्ट्रीन वतले, फिशरीजच्या वेगवेगळ्या प्रोसेसिंगान वतले. आनी ताजो अवेरनेस त्या खातीर आमी फीश फेस्टिवल करता. हाजो अर्थ फक्त थंयसर येवन नुस्तें खावपा पुरतोच ना. म्हणजे बऱ्याच जाणांक दिसता फीश फेस्टिवलाचो फायदो कितें काय म्हणून, थंय येवपाचें नुस्तें पळोवपाचें आनी खावपाचें ना. तर विशेष करून आमच्या सगळ्या भुरग्यांक हाजें इम्पॉर्टन्स कळचें. बॅचलर इन फिशरीज सायन्स म्हणजे कितें आनी तो सब्जेक्ट घेतल्या उपरांत
गोंयांत न्ही तर जगार ऑपॉर्च्युनिटीज कितले अवेलेबल आसा हें कळचें. हाज्या खातीर विशेश करून ज्या भुरग्यांनी म्हणजे येवन फीश फेस्टिवल आमचें पळोवचें, तेंच्या पेरंट्सांनी पळोवचें आनी ह्या इंडस्ट्रींत म्हणजे मोर दॅन 1000 crores ऑफ रुपीज हो गोंयांतल्यानूच म्हाका दिसता तेजी इन्वेस्टमेंट, एक्सपोर्ट, इम्पोर्ट 1000 कोटीचो बिझनेस फक्त गोंयांत जाता. हांव तरी म्हणजे सारको एस्टिमेट, कारण हो डायरेक्ट आमकां हेजेर आमी जसो म्हणटा की लिस्टान येवंक शकना, बट इम्पोर्ट एक्सपोर्ट जर धरलो इट इज मोर दॅन 1000 crores ऑफ रुपीज बिझनेस फक्त नुस्त्याचो जाता. आनी त्या खातीर ह्या इंडस्ट्री कडेन आमी सिरियसली पळोवपाक जाय. गोंयच्या सगळ्या भुरग्यांनी ह्या इंडस्ट्री कडेन सिरियसली शिकपाची गरज आसा, पळोवपाची गरज आसा. फिशिंगान दोंगरान सगळ्यांनी करूंक जाय. दर्याक जाय तसो गरज ना आनी हेजी मागणी सदांच आसतली आनी हें सस्टेनेबल आसल्या दर्यान असल्या कारणान ते करूं शकना. पूण एज अ टॅक्नॉलॉजी नवी नवी वापरता लँड फिशींग आमी करूंक शकता. हें ट्रेनींग कॉलेजच्या भुरग्यांनी जावं बाकी कोण डिप्लोमा डिग्री केल्ले आहा तेणी इंट्रस्टेड सर्विसेपेक्षा ते प्राधान्य दिवपाक जाय आनी हें तांकां सहजपणे हाताळून आपल्या घरांच्या फॅमिलींच्या लोकांच्या मदत थोडंफार घेवन हे बऱ्या पैकी तांकां इफेक्ट हें जाता, रिजल्ट गावता. म्हणून आमी ह्या माध्यमांत जास्तीत जास्त ही इंडस्ट्री वाडोवपा खातीर प्रयत्न आसा. सर टोटल एक्झिबिटरांचे कितके स्टॉल्स जावन आसतले? नाही, स्टॉल मॅक्झिमम आता एरिया आमी घेतला पळय पुरो आहा तेजेर जास्त आसतले. पूण तेजे लायव्ह फीश पण नासले, पूण लायव्ह फीश पण आसतले, गॅलरी आसतलीच पूण लायव्ह फीश पण आसतले. म्हणजे आमकां दाखोवंक जाय की नुस्तें दर्यानूच न्हय दोंगरात सुद्दां जाय. फिशाक कितें सेंट्रल गव्हर्मेंटाचें कशें ST कम्युनिटीक 150% सबसिडी आहा. सो फिशाक सर कितें हे फॉर्मलिनाचो परमिसेबल लिमीट बा कितें आहा? बाबा ते FDA सांगता तुका आमी फीश इंडस्ट्री वाडोवपाचे प्रयत्न करतात. ते आपल्या डिपार्टमेंटासून काम करतात परमिसिबल, ते डज नॉट आवर. आमचे जे फीश आसता ते इमिजिएटली वयतात. आतां जे तूं म्हणटा पळय फॉर्मेलीन गेली ते भायल्या राज्यांसून येता तेंचो प्रॉब्लम. खुबशे गोंयकार आहा पळय ह्या बिझनेसान, खुबशे यंग भुरगे जाता ह्या बिझनेसान येवंक शकना. त्या खातीरूच आमी हे प्रयत्न करता. ही फीश फेस्टिवल करपाचो उद्देश तोच की दाखोवपाक जाय आनी तेज्या प्रमाणे बाकीच्यो सगळ्यो ह्या ऑर्नामेंटल फीश आसता त्या कोणीय इन्वेस्ट बीन आहा तेजेंय करूंक जाता. सो हे बारीक चड हार्ड काम नासतना हें जाय तशें करूंक जाता. हें केलें जायत जाल्यार म्हाका दिसता आमी ते सगळ्यो गोश्टी एक्सपोर्ट भागी राज्यांत धाडूंक जाता. सर तुमचे वर्कशॉप आनी सेमिनार आसतले सो सायंटिस्ट बीन कोण अटेंड करपाचे आहा? कोणाकूय एनीबडी, ताका रिस्ट्रिक्शन ना. फीश सकाळी डान्स स्टार्ट आसतले तर प्रोमिनंट सायंटिस्ट कोण अटेंड करता? त्या प्रोग्राम आमी आमची तयारी आसा की तेंच्या गांवा पर्यंत तांकां आमी ट्रेनींग दिवपाक येवपाक तयार. सो आतां कोणीय खंयच्या गांवांत सांगलें आमी 5 जाणांक ट्रेनींग जाय, येस वी आर रेडी, दे हॅव टू कम टू अस, अप्रोच टू अस.